आज आपण पुन्हा नव्याने भारताचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करणार आणि हा भारताचा इतिहास समजून घेताना आपल्याला प्रामुख्याने हे संपूर्ण जे नवीन प्रकरण आहे किंवा हा जो नवीन विषय आहे की ज्याचा कोर्स कोड आहे BHIC 133. याच्यामध्ये आपण संपूर्ण 1206 ते 1707 असं संपूर्ण कार्यकाळ कालखंड याच्या संदर्भात खरं तर या संपूर्ण कोर्सवर आपल्याला चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपला विषयाचं नाव आहे भारताचा इतिहास 1206 ते 1707. या संपूर्ण कालखंडांमध्ये भारताचा इतिहास खरं तर हा मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणून गणला जातो. परंतु इतिहास म्हणूनच्या ज्या कालगणना आहेत तिथपर्यंत काही बऱ्याच इतिहासकारांचं मतैक्य आपल्याला दिसून येते की म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असा जो कालखंड भारतीय इतिहासाचा पाडलेला आहे. खरं तर तो जेम्स मिल याचं हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये जरा जास्त ठळकपणे उद्धृत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जेम्स मिलच्या हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये हे कालखंड आपल्याला दिसून येतात. परंतु या कालखंडाच्या अनुषंगाने जो दुसरा सभ्यता या कालखंडाला चिकटवलेली आहे त्या सभ्यतेबद्दल थोडेसे मतभेद आपल्याला दिसून येतात. म्हणजे प्राचीन भारत हा खरं तर हिंदू सभ्यतेचा इतिहास, मध्ययुगीन भारत हा मुस्लिम किंवा इस्लामिक संस्कृतीचा इतिहास आणि आधुनिक भारत म्हणजे ब्रिटिश कालीन इतिहास. तर या कालपटाला, या कालखंडाला हे सभ्यतेचे जे संदर्भ जोडले गेलेले आहेत त्याच्याबद्दल काही इतिहासकारांमध्ये मतभेद आपल्याला दिसून येतो. पण तरी सुद्धा एका ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हमध्ये किंवा एका बृहद दृष्टिकोनामध्ये आपण या कालखंडाला मध्ययुगीन भारताचा इतिहास समजूया. परंतु त्याला कुठल्याही सभ्यता संस्कृतीशी न जोडता नेमकं या कालखंडामध्ये कोणत्या ऐतिहासिक प्रक्रिया आणि घडत होती या संदर्भात आपल्याला या ठिकाणी चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि खरं तर हा संपूर्ण जो इतिहास आहे 1206 ते 1707 हा खरं तर 4 थीम्समध्ये, 4 खंडांमध्ये विभागला गेलेला आहे. त्यातल्या आपण पहिल्या खंडाची प्राथमिक ओळख मागच्या लेक्चर्समध्ये करून घेतली होती. त्यामुळे आज आपण पुन्हा त्या पहिल्या खंडातलाच जो पहिलं युनिट आहे, विभाग क्रमांक 1 आहे, ट्रेंड्स इन इंडियन हिस्ट्री रायटिंग किंवा भारतीय इतिहास लेखनातील प्रवाह, या विभागाचा दुसरा भाग, द्वितीय भाग आज आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. कारण कुठलाही इतिहास समजून घेताना त्या इतिहासाचे संदर्भ साधने आणि त्या इतिहासाबद्दलचं असलेलं लिखाण या दोन गोष्टी समजून घेऊनच आपण त्या इतिहासाबद्दल परिचित होऊ शकतो. आणि किंवा ह्या दोन गोष्टी समजून घेतल्यामुळे सुद्धा आपण जो समजून घेत असलेला इतिहास आहे त्याच्याबद्दलची ऑथेंटिसिटी किंवा त्याच्याबद्दलचं विश्वासार्हता वाढते. ओके. त्यामुळे खरं तर आपल्याला भारतीय इतिहास लेखनांमध्ये इतिहास लेखन म्हणूनच्या काय परंपरा राहिलेल्या आहेत की ज्यामुळे आपल्याला हा 1206 ते 1707 हा कालखंड जरा अधिक चांगल्या पद्धतीने समजून येईल त्याची चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यातल्या काही गोष्टींमध्ये आपण मागच्या वेळी चर्चा केली, उर्वरित गोष्टींवर आज पुन्हा प्रकाश टाकणं हे खरं तर आपलं आजचं लक्ष आहे. त्यामुळे इतिहास आणि इतिहास लेखन इतिहास आणि इतिहास लेखन शास्त्र या खरं तर दोन वेगळ्या गोष्टी. इतिहास म्हणजे की जो घडून गेलेला आहे, इतिहास लेखन म्हणजे त्या घडून गेलेल्या इतिहासाबद्दलच्या असलेल्या संहिता, नोंदी, तो जसं समजला तसा. इतिहास लेखन शास्त्र म्हणजे त्या विशिष्ट कालखंडांमध्ये, त्या कालखंडावर विविध इतिहासकारांनी, अभ्यासकांनी लिहिलेल्या किंवा नोंदी केलेल्या घटनांचा अभ्यास आणि अशा असंख्य आवृत्त्या त्याच्या म्हणजे विशिष्ट अन्वयार्थासह किंवा विभिन्न अन्वयार्थासह अशा विविध ज्या आवृत्त्या आहेत इतिहासाच्या त्या खरं तर इतिहास लेखन शास्त्र संदर्भात गणल्या जाऊ शकतात. एक महत्त्वाचं डिस्टिंक्शन किंवा एक आपण त्याला असं म्हणूया कळ की आपण घडून गेलेल्या इतिहासामध्ये परत जाऊन नेमकं काय घडलं ते बघू शकतो. परंतु इतिहास लेखन शास्त्रामध्ये त्या इतिहास लेखन कशा पद्धतीने चित्रित केलं गेलेलं आहे तो आपण नक्कीच बदलू शकतो किंवा त्याच्याबद्दलचे आपण वेगवेगळे अन्वयार्थ, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह, ज्या नवीन तथ्य समोर येतात
समोर येतात. त्या नवीन तथ्या आधारित आपलं जुनं इतिहासाचं जे आकलन आहे, जुनं इतिहासाचा जो अन्वयार्थ आहे, तो नवीन परिप्रेक्ष्यामध्ये आणि नवीन तथ्याच्या प्रकाशझोतामध्ये आपल्याला तो बदलता येतो. त्यामुळे इतिहास आणि इतिहास लेखन शास्त्र या या दोन गोष्टींमध्ये हा मूलभूत फरक आहे. आणि आपण या कालखंडामध्ये किंवा म्हणजे मध्ययुगीन भारताचं जे काय राजकीय संरचना आहे, त्या राजकीय संरचना समजून घेताना जे जे काय इतिहास ग्रंथ हे प्राथमिक साधन म्हणून किंवा प्राथमिक संहिता म्हणून महत्वाचे आहेत, त्याचा आपण यामध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे याच्याद्वारे आपल्याला भारतातले इतिहास लेखन किंवा मध्ययुगीन भारताच्या किंवा सुरुवातीच्या मध्ययुगीन भारताच्या इतिहास लेखनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या विविध संहितांचा आणि विविध प्राथमिक साधनांचा आणि विविध साहित्यिक साधनांचा सुद्धा ओळख होईल. एक जो भाग असतो तो म्हणजे पुरातत्वीय अवशेष, परंतु आज आपल्या याच्यामध्ये इतिहास लेखनाच्या परंपरा म्हणून बघणार आहोत. आणि असंही म्हटलं जात होतं आतापर्यंत, जोपर्यंत ही सगळी तथ्य समोर आली नव्हती तोपर्यंत, की भारताला इतिहास लेखनाची परंपरा नाही. ओके, कारण भारताला इतिहास लेखनाची परंपरा नाही, कारण भारताला इतिहास कसा लिहावा याचं प्रशिक्षण नाही, असे एक युरोपियन आक्षेप खरं तर भारताच्या संदर्भात होता. परंतु प्राचीन भारतापासून ते अर्वाचीन भारतापर्यंत जे विविध धर्मग्रंथ, तत्वज्ञान आणि इतर असंख्य साहित्यिक स्रोत आहेत, त्याद्वारे आपल्याला भारताच्या अशा प्रगल्भ इतिहास लिखाण परंपरांकडे लक्ष वेधता येऊ शकतं. नक्कीच त्यामध्ये काही मतभिन्नता आहेत, त्यामध्ये काही उणीव आहे. म्हणजे या काळातलं जे लिखाण झालेलं आहे ते इतिहास लिहायचा या परिप्रेक्ष्यातून झालेलं आहे. त्यामुळे इतिहास लिहिणाऱ्याचे किंवा या काळात जे जे काही इतिहासाची नोंदी करणारे घटक प्लेयर म्हणून येतात, त्याचं काव्य असेल, त्याचं साहित्य असेल, त्याचा धर्म असेल, त्याचं तत्वज्ञान असेल, ते जे काही लिखित स्वरूपामध्ये आलेलं आहे किंवा एखाद्या राज्य त्या काळातले जे राजा असेल किंवा राजकारभार असेल त्या संदर्भात प्रकाशझोत टाकणाऱ्या काही महत्वाच्या नोंदी असतील, त्याचं सुरुवातीचं प्रयोजन हा इतिहास लिहिणं नक्कीच नव्हतं. परंतु बऱ्याच विशेषतः रोमिला थापर आणि इतर महत्वाचे इतिहासकार ह्या ज्या काही प्रक्रिया भारतामध्ये घडत गेल्या, म्हणजे धर्मशास्त्राच्या संदर्भात असतील, त्या अशा प्रवास वर्णनाच्या संदर्भात असतील किंवा इतर महत्वाच्या बाबीत असतील, त्याच्यामध्ये इतिहास हा अचूकपणे जरी नोंदवलेला नसला तरी या सगळ्यांमध्ये एक ऐतिहासिक जाणीव अंतर्निहित होती. ही एक महत्वाचं सत्य आपल्याला रोमिला थापर आणि इतर या सगळ्यांच्या म्हणजे युरोपियन आक्षेपाला उत्तर देताना जे उदाहरणं किंवा जे आर्ग्युमेंट्स उभे राहतात, त्या आर्ग्युमेंट्समधलं हे एक महत्वाचं बाब आपल्याला अधोरेखित करणं अपेक्षित आहे. म्हणजे संरचना म्हणून तो इतिहास नसला तरी जाणीव म्हणून ऐतिहासिक जाणीव भारतीय इतिहास लेखनामध्ये किंवा भारतीय इतिहासाच्या परंपरांमध्ये आपल्याला दिसून येते. तर हा जो जाणीव ऐतिहासिक अंतर्निहित जाणीव आहे ती आपण मध्ययुगीन कालखंड आणि मध्ययुगीन कालखंडात घडून गेलेले जे काही सल्तनत आणि मुघल राजवंश होते या संदर्भात आपल्याला भारताचा सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि प्रशासकीय इतिहास या संदर्भात काही नवीन माहिती मिळते का, किंवा या संदर्भात काय नेमकी माहिती मिळते, या अनुषंगाने हा धडा समजून घेणं गरजेचं आहे. प्रामुख्याने आपलं जो थीम 1 आहे किंवा खंड पहिला जो आहे तो ज्या राजकीय संरचना आहेत त्या राजकीय संरचनेच्या भोवती आहे. त्यामुळे एका बाजूला आपण या कालखंडाच्या संदर्भात सल्तनतचा कालखंड समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, मुघल कालखंड समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर दक्षिणेतले विजयनगर, गोलकोंडा ही दोन महत्वाची पर्यायाने किंवा समकालीन अशी साम्राज्य त्याचाही नोंद आपल्याला यामध्ये घेणं अपेक्षित आहे, की जे दख्खनच्या प्रकारामध्ये उदयाला आलेले असे एक राज्य होते. परंतु या सगळ्याचा गाभा काय, तर हे सगळे जे जे काही आपण इतिहासाच्या नोंदींचं कॉग्निझन्स या लेक्चर्समध्ये या थीम 1 मध्ये घेणार आहोत, ते खरं तर राजकीय इतिहासाच्या प्रणालीमध्ये मोडणाऱ्या घटक आहेत. त्यामुळे याद्वारे, या घटनांद्वारे, या कालखंडामध्ये कोणत्या पद्धतीच्या राजकीय संरचना भारतामध्ये अस्तित्वात होत्या आणि त्या राजकीय संरचनांनी इतर सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय घटना आणि घडामोडींना कशा पद्धतीने प्रेरणा दिली, असा एक
आंतरसंबंध आपल्याला या थीम 1 मध्ये प्रस्थापित करता येणं शक्य आहे. तत्पूर्वी आपण भारतातील इतिहास लेखन आणि प्रामुख्याने मध्ययुगीन भारतातील इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन स्त्रोत म्हणून सुद्धा या इतिहास लेखनाकडे आपण बघतोय आणि त्याचबरोबर त्याची ओळख करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्ष आपलं याद्वारे राहिलेलं आहे. त्यामुळे यातल्या काही बाबींची आपण चर्चा केलेलीच आहे आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेताना आपल्याला प्रामुख्याने अरबी आणि पर्शियन हे दोन महत्त्वाच्या ऐतिहासिक परंपरा समजून घेता येणं शक्य आहे. ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण या कालखंडामध्ये असंही म्हटलं जातं की भारतामधला जो मध्ययुगीन कालखंड सुरू होतो तो खरं तर इस्लामिक स्वाऱ्या किंवा आक्रमणाने सुरू होतो. म्हणजे प्रत्येक यामध्ये तथ्य जरी असले तरी खऱ्या अर्थाने आपला जो आत्ताचा इतिहास म्हणजे आजच्या लेक्चर पुरता आपण जे समजून घेतो तो 1206 पासूनचा पुढचा इतिहास. तत्पूर्वी इसवी सन 7व्या-8व्या शतकामध्ये पासूनच्या त्या काळापासून मोहम्मद घोरी आणि इतर महत्त्वाचे इतर जे आक्रमक होते ते दक्षिण मध्य दक्षिणेतून किंवा या सगळ्या विभागातून भारतावर स्वाऱ्या करण्यासाठी किंवा भारतावर आक्रमण करण्यासाठी त्यांच्या हालचाली चालूच होत्या. परंतु पहिल्यांदा खऱ्या अर्थाने म्हणजे 1206 मध्ये एक मुस्लिम किंवा इस्लामिक राजकीय सत्ता प्रस्थापित झालेली आपल्याला दिसते. त्याच्या अगोदरच्या वेगवेगळे बंड आहेत, त्याच्या अगोदर आक्रमणाचे प्रयत्न आहेत, त्याच्या अगोदर छोट्या प्रमाणातल्या काही लढाया आहेत की ज्या जिंकलेल्या आहेत आणि ज्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं. परंतु एक स्टेबल राजकीय सत्ता म्हणून खरं तर 1206ला ती स्थिर स्थापन झाली. खरं तर कुतुबुद्दीन ऐबकच्या काळाच्या नंतर किंवा त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये. तर जे दोन मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेताना दोन राजकीय वंशाचा इतिहास किंवा दोन राजकीय प्रणालींचा इतिहास आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे किंवा राजकीय घटक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे जसं आपण उल्लेख केला आहे की सल्तनतचा कालखंड 1206 पासून 1540-55 हा जो 56 हा जो कालखंड आहे तो सल्तनत पिरियड्स म्हणून ओळखला जातो. औरंगजेब आणि त्याच्यानंतरचा जो कालखंड अकबर औरंगजेबच्या नंतरचा जो कालखंड आहे तो खरं तर मुघल कालखंड म्हणून गणला जातो. आता हे राजकीय राजकारण म्हणून किंवा राजकीय प्रणाली म्हणून दोन वेगळी घराणी आहेत. पहिल्या याच्यामध्ये खरं तर गुलाम वंशाचे संस्थापक हळूहळू स्थिर स्थावर होताना दिसतात आणि ते सल्तनत स्थापन करण्याचा प्रयत्न करतात स्वतंत्र. परंतु या दोन्ही कालखंडाला या कालखंडाचं समालोचन ज्या लिखित साधनांमध्ये त्या तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात होतं ते त्या भाषा होत्या एक अरबी आणि दुसरी पर्शियन. अरबी आणि पर्शियन या दोन भाषा असल्यामुळे त्या दोन्ही भाषांमध्ये अभिव्यक्त झालेलं जे काही साहित्य आहे नोंदवल्या गेलेल्या ज्या काही नोंदी आहेत त्या अरबी इतिहास लेखन परंपरा आणि पर्शियन इतिहास लेखन परंपरा म्हणून गणल्या गेलेला आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये थोडासा किंचितसा फरक आहे. म्हणजे अरबी इतिहास लेखन परंपरांमध्ये व्यक्तिगत कलागुण, व्यक्तिगत आवडीनिवडी, व्यक्तिगत शौर्य इत्यादींना मोठ्या प्रमाणात त्यांच्या विवरणामध्ये तर त्याच्या इतिहास लेखनाच्या अभिव्यक्तीमध्ये तर नोंदींमध्ये महत्त्व दिलेले दिसून येतं. तर पर्शियन याच्यामध्ये बराचसा भूभाग किंवा बराचसा लिखाणाचं जी काही जागा व्यापलेली दिसून येते ती आपल्याला राजे, समूह, प्रशासन, राज्यव्यवस्था इत्यादी इत्यादी. म्हणजे व्यक्तिकेंद्रित इतिहास लेखनाच्या अभिव्यक्तीपासून समूह केंद्रित इतिहास लेखनाची अभिव्यक्ती अशा दोन परंपरा आपल्याला अरबी आणि पर्शियन इतिहास परंपरा म्हणून गणता येऊ शकतात. त्यामुळे याच्या दोन्हींचा जो राजकीय इतिहास आहे म्हणजे दिल्ली सल्तनतचा राजकीय इतिहास आणि मुघलांचा राजकीय इतिहास. राजकीय इतिहास कुठल्या संदर्भामध्ये लिखाणाच्या संदर्भातला त्यातला काही प्रकार शोध आपण मागच्या लेक्चरमध्ये टाकले. त्याच पद्धतीने स्मृती, इन्शा, अधिकृत कागदपत्रे, सुफी लेखन, इतर प्रवाशांचे अकाउंट्स किंवा खाती आणि प्रादेशिक इतिहास लेखन परंपरा हे जे काही महत्त्वाचे 6 बिंदू आहेत या बिंदूंभोवती खरं तर आपल्याला आजची उजळणी किंवा आजच्या लेक्चरचं परिशीलन करणं गरजेचं आहे. कारण त्याचा राजकीय इतिहास लिखाणाच्या संदर्भातला दिल्ली सल्तनतचा आणि मुघलांचा तो आपण मागच्या व्याख्यानामध्ये त्याच्या संदर्भातलं भाष्य केलं तर त्या संदर्भातली तथ्य आपण बघितलेली आपल्याला दिसून येतात. तरी सुद्धा पुन्हा नव्यानं हा जो काही इतिहास लेखन परंपरांमधले जे प्रवाह आहेत त्याचे नेमके उद्दिष्ट काय त्या संदर्भात आपल्याला पुन्हा प्रकाशित होतं टाकणं
गरजेचं आहे, कारण त्या अंगाने हे नवीन चॅप्टर किंवा नवीन अध्याय जो आपण सुरू करतो, तो अध्याय सुरू होण्याच्या अगोदर त्याचा जे काय पाया आहे, तो लिखाणाचा पाया, त्याचे उद्दिष्ट हे सगळे नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या अरबी आणि पर्शियन इतिहास लेखनाच्या परंपरा आहेत, ज्या दिल्ली सल्तनत आणि मुघल कालखंड या दोन राजकीय घराण्यांशी संबंध ठेवतात, त्या दोन इतिहास लेखन परंपरांमधला फरक, त्याच्या परंपरा नेमक्या काय, त्याची वैशिष्ट्य काय, आणि त्याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या ज्या लिखाणाच्या शैली आहेत, त्या कशा पद्धतीने त्या काळाच्या इतिहासाला अभिव्यक्त करतात, या सर्व बिंदूंची चर्चा आपल्याला या धड्यामध्ये करणं अपेक्षित आहे. आणि हेच एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणून अभ्यासक्रम बनवणाऱ्यांनी ते अधोरेखित केलेलं आहे. त्याचबरोबर या कालखंडातला जो राजकीय इतिहास लेखनाचा प्रवास, त्याच्या वैशिष्ट्या सहज समजून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जसं आपण म्हटलं की अरबी आणि पर्शियन इतिहास लेखनांमध्ये काही मूलभूत भेद आहे, म्हणजे त्याच्या वैशिष्ट्यांना घेऊन तर भेद जरी केले तरी हे दोन्ही गोष्टी एका समान आशयाभोवती केंद्रित आहेत, आणि तो आशय म्हणजे या काळात घडत असलेलं राजकीय संघटन, राजकीय प्रणाली, राजकीय प्रशासन इत्यादी इत्यादी. त्यामुळे खरं तर याद्वारे आपल्याला राजवंशीय इतिहास सुद्धा समजून घेणं सोपं जाईल. म्हणजे सल्तनतच्या काळामध्ये जे काही महत्वाची घराणी होती, लोधी साम्राज्यापासून ते इतर जे काय, त्या सगळ्यांचा राजवंश म्हणजे पॉलिटिकल जेनरॉलॉजीज आपल्याला कळून येण्यास मदत होईल. आणि मुघल कालखंडापासून मध्ये सुद्धा आपल्याला अकबरपासून शेवटचा जो काही शहाजहान राजा होता, तिथपर्यंतचा सगळा राजवंशावळी आपल्याला कळण्यास मदत होईल. आणि हे समजावे असं सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य अधोरेखित केलं. त्याचबरोबर भारताच्या संदर्भात परदेशांमध्ये जे काही प्रवासी आले होते भारताला, भारत समजून घेण्यासाठी किंवा भारताला भेट देण्यासाठी, आणि त्या काळातली जी काही मुत्सद्देगिरी होती किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सत्तासंबंध होते, ते संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा असे प्रवासी सुरुवातीच्या काळामध्ये एक सर्वेक्षण म्हणून किंवा त्याचबरोबर नवीन जमिनीची उपलब्धता, कारण हा जो कालखंड आहे तो हळूहळू नंतरच्या काही कालखंडामध्ये जगभरामध्ये खरं तर भौगोलिक शोधांना सुरुवात होते. त्यामुळे काही भौगोलिक जमिनीच्या शोधाच्या गरजेतून वेगवेगळ्या खलाशी भारत आणि इतर जगभरात, आफ्रिका आणि इतर ठिकाणी इथे जातात. परंतु इथे प्रामुख्याने या कालखंडामध्ये चीन, मोरोक्को आणि इतर ठिकाणाहून काही महत्त्वाचे प्रवासी येतात. तर त्या प्रवासांनी ज्या काही साहित्य प्रकाशित केलं किंवा प्रवास वर्णनं लिहून ठेवली, ते प्रवास वर्णन सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्याद्वारे आपल्याला पौर्वात्य देशासंदर्भात पाश्चिमात्य किंवा इतर परकीय देशांमध्ये कशा पद्धतीचं इतिहासाचं लेखन केलं गेलं याची आपल्याला वैशिष्ट्यसहित माहिती होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर साहित्यिक परंपरा सुद्धा या काळात जी काही वृद्धिंगत झाली, त्या साहित्यिक परंपरेचा आढावा घेणे सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या या प्रकरणाचं आहे. यामध्ये सुफी, भक्ती इतर सगळ्या महत्त्वाच्या शाखा साहित्यिक परंपरेचा, अभिव्यक्तीच्या, तत्वज्ञानाच्या आढळून येतात. परंतु प्रामुख्याने या धड्यापुरता आपण खरं तर सुफी चळवळीच्या संदर्भातल्या ज्या काही साहित्यिक परंपरा आणि सुफी साहित्य आहे यावर प्रकाश टाकणार आहोत. त्यातल्या आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची परंपरा या काळात तयार झाली होती, त्याची तोंडओळख करून घेणं हे सुद्धा आपलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे इंशा परंपरा. इंशा परंपरा म्हणजे खरं तर ही पत्रलेखनाची परंपरा म्हणून गणली गेलेली आहे. आणि या इंशा परंपरेच्या पत्रलेखनाची विविध प्रकार, शैली आणि याच्यातून उलगडलेला एक वेगळा राजकीय इतिहास. कारण कम्युनिकेशनचं किंवा संवादाचं माध्यम म्हणून सुद्धा पत्रलेखन हे सुरुवातीच्या काळामध्ये संदेश वाहण्याचं काम म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं. परंतु याच्यातून वेगवेगळ्या राजकीय आणि इतर आर्थिक आणि इतर गोष्टींवर या पत्रलेखनामध्ये काही महत्त्वाचा आशय दडलेला असतो, आणि तो सुद्धा आपल्याला ही इंशा परंपरा समजून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं लक्ष किंवा उद्दिष्ट आपलं. त्याचबरोबर सल्तनत काळातील इतिहास लेखन समजून घेतल्याच्या नंतर आपण मुघलांचं जे ऐतिहासिक लेखन आहे
त्यामध्ये सुलतानी परंपरा नेमकी काय होती, त्यामध्ये अधिकृत दस्तऐवज कुठले आहेत की जे या कालखंडावर प्रकाशित होत टाकतात याची माहिती करून घेणं हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टी नीट समजून घेतल्याच्या नंतर आपलं मध्ययुगीन भारतासंदर्भातलं त्या मध्ययुगीन कालखंड समजून येईल आणि ते समजून घेणं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणून अधोरेखित केलं. त्याचबरोबर जसं या कालखंडामध्ये परकीय प्रवासी खलाशी हे भारत भेटीसाठी भारतातल्या विविध राजकीय प्रणालीमध्ये किंवा राज्यव्यवस्थेमध्ये त्या राज्याची कर्तबगारीच्या आकर्षणाने तर त्या राजवंशाच्या वेगळा लेखाजोखा घेण्याच्या दृष्टीने ज्या काही भेटी झालेल्या आहेत, त्याचबरोबर या कालखंडामध्ये युरोपियन लोकांचं आगमन झालं आणि त्यांच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीच्या सांस्कृतिक देवाणघेवाणी किंवा एकमेकांवर प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या युरोपियन लोकांमुळे मध्ययुगीन समाजावर नेमका काय प्रभाव पडला आणि त्याच्यातून काही वेगळ्या पद्धतीच्या इतिहास किंवा इतिहास लेखनामध्ये बदल झालाय का याची दाखला घेणं किंवा याची दखल घेणं हे सुद्धा महत्त्वाचे उद्दिष्ट आपलं आहे. खरं तर या प्रश्नांची आपण चर्चा केली होती की नेमकी मध्ययुगीन इतिहासकारांचा इतिहास समजून घेणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. कारण ज्यांचा इतिहास किंवा ज्यांच्या संहिता या इतिहासाचं सागर म्हणून गणलं जातोय ते खरं तर त्या काळातले वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय प्रणालीवर विसंबून असलेले कथाकार, साहित्यिक, कवी आणि राजदरबारी अभ्यासक असे होते. त्यामुळे त्यामुळे त्या इतिहास लेखनाला त्या इतिहास नोंदीला काही मर्यादा येतात किंवा त्या थोड्याशा बायस पक्षपाती असण्याचा संभव आहे. त्यामुळे ह्या मर्यादा जरी समजून अधोरेखित केलेल्या असल्या तरी यातून आपल्याला मध्ययुगीन इतिहासकारांचा इतिहास समजून घेण्याचा प्रवास त्यातल्या त्रुटी, मर्यादा आणि प्रबळ काही महत्त्वाच्या चांगल्या गोष्टी याची ओळख सुद्धा. तर या काळामध्ये नेमके हे जे काही इतिहासकार किंवा ज्यांनी तत्कालीन ऐतिहासिक नोंदी करून ठेवल्या त्यांना ते तसं का करावं लागलं, त्यांना तो तसा इतिहास का लिहावा लागला किंवा ह्या इतिहास लेखनाच्या किंवा नोंदी ठेवण्याच्या त्यांच्या नेमका प्रेरणा काय. त्यामुळे मुळात उद्देश काय होता. म्हणजे एक असं म्हटलं जातं की भारतामध्ये इतिहास लेखनाची परंपरा नाही, त्यामुळे इतिहास लिहिण्यासाठी म्हणून कोणी या काळात लिहिलं का, तर याचं नकारार्थी उत्तर येण्याची शक्यता जास्त आहे. तर मग याचा नेमकं लिखाणाचा उद्देश काय होता. प्रसिद्धी मिळवणे हा होता, राजाकडून किंवा राजवंशाकडून त्यांचं स्वतःचं संरक्षण करून घेणे होतं, हे लिहिल्यामुळे किंवा ह्याच्या नोंदी ठेवल्यामुळे पुरस्कार मिळणार की काय अशा अपेक्षा होत्या किंवा याच्यातून एक वेगळ्या वंशावळीचा ची नोंद ठेवली जाईल अशा पद्धतीचा काही दृष्टिकोन होता. याची सुद्धा आपल्याला माहिती याच्यातून मिळते. त्यामुळे खरं तर हे सगळेच महत्त्वाचे प्रेरक घटक इतिहास लेखनामध्ये किंवा इतिहास नोंदी ठेवण्यामध्ये या सगळ्या इतिहासकारांकडून किंवा इतिहास ज्यांचे आपण पुढे दाखले घेणार आहोत त्यांच्याकडून दिसून येतात. त्यामुळे प्रसिद्धी, संरक्षण, पुरस्कार, वंशावळी या सगळ्यांचा याच्यामध्ये दाखला मिळू शकतो. परंतु याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं देवत्वाच्या जे संकल्पना होत्या, म्हणजे या संपूर्ण मध्ययुगीन कालखंडावर सुद्धा धार्मिक वर्चस्वाचा एक मोठा प्रभाव पडला होता. ओके. त्यामुळे या सर्व लिखाणाच्या पाठीमागे एक जी स्ट्रॉंग प्रेरणा होती ती कुठल्याही प्रसिद्धी, पुरस्कार, संरक्षण किंवा मनुष्य यापेक्षा होती ती सर्व शक्तिमानपणाची इच्छा. म्हणजे देव किंवा याची निर्मिती किंवा त्यांच्याकडूनच हा इतिहास घडवला जातो आणि त्यामुळे त्या सगळ्या इतिहास लेखनाच्या केंद्रस्थानी अशा महत्त्वाच्या सुपरनॅचरल पॉवर्स किंवा त्यांना डेडिकेट केलेल्या त्या संहिता आपल्याला दिसून येतात. याच पद्धतीने आपल्याला या कालखंडामध्ये इतिहास कसा लिहिला गेला आणि इतिहास कसा लिहावा या दोन प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. त्याचबरोबर आपल्याला महत्त्वाची माहिती होती ती म्हणजे मध्ययुगीन भारताचे महत्त्वाचे इतिहासकार भाषिक म्हणजे नेमके कोण. त्यामध्ये खरं तर ते सुरुवातीच्या काळात एका साहित्यिक क्षेत्रातून होतात आणि विशेषतः झियाउद्दीन बर्णी, अबुल फजल, त्यानंतरच्या काळामध्ये त्यानंतरचे अत्यंत महत्त्वाचे अमीर खुसरो हे सगळे महत्त्वाचे मध्ययुगीन इतिहासकार म्हणून आपल्याला या सगळ्यांची ओळख होते आणि यांच्यामुळे आपल्याला मध्ययुगीन भारत समजण्यासाठी मदत होताना दिसते. कारण मागील काही गोष्टींमध्ये आपण याची चर्चा केली की अरबी आणि पर्शियन इतिहास लेखन हे खरं तर
सल्तनत आणि मुघल या दोन राजकीय कालखंडाशी किंवा वंशाशी संदर्भ साधणारं साधर्म्य दाखवणार आहे. त्यावेळेस सुलतानत पिरियड हे खरं त्या काळात झालेलं जे इतिहास लिखाण आहे त्याच्यावर अरबी इतिहास लेखनाचा प्रभाव असलेला दिसून येतो. आणि नंतरच्या काळामध्ये किंवा 1556 नंतरचा जो मुघलांचा कालखंड सुरू होतो त्याच्यामध्ये पर्शियन इतिहासाची साधने मिळतात आणि पर्शियन इतिहास लेखन परंपरा म्हणून त्याचा केला जातो. तर काही पद्धतीचा इतिहास हा मिक्स म्हणजे अरबी आणि पर्शियन. कारण पर्शियन इतिहास लेखनामध्ये मध्ये सुद्धा किंवा इतिहास लेखन पर्शियन इतिहास लेखन करणाऱ्यांनी सुद्धा अरबी इतिहास लेखनातून काही महत्वाच्या प्रेरणा घेतलेल्या आपल्याला दिसून येतं. दिल्ली सल्तनत मुघलांचा इतिहास समजून घेताना आपण फिरोजशाह तुघलक, अमीर खुसरो की जो अमीर खुसरो या कालखंडातला एक अत्यंत महत्त्वाचं साहित्यिक व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला तो ज्ञात आहे. त्यामुळे त्याचा त्या काळातल्या ह्या सगळ्या सगळ्या महत्त्वाच्या मलफुजत, तारीखी किंवा इतर महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी घडायला पुढे येतात त्याच्यातून आपल्याला दिल्ली सल्तनत आणि मुघलांचा इतिहास कशा पद्धतीने समजला याची चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली किंवा या मुद्द्यांवरती आपण चर्चा केली. त्याच्या पुढचा इतिहास लेखन ज्याला आपण इतिहास लेखनाचे प्रवाह म्हणतो त्या प्रवाहाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्याची चर्चा आपण हा जो काही मुद्दा आहे राजकीय संदर्भातला तो टाळून पुढे जाऊ. टाळून म्हणण्यापेक्षा त्याच्यावर आपण भाष्य केलेलं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा नंतरच्या काळामध्ये अमीर खुसरो आणि इतर राजकीय नोंदींच्या नंतर जो एक डॉमिनंट फॉर्म आहे किंवा एक महत्त्वाचं फॉर्म म्हणून या इतिहास प्रकाराकडे बघितलं जातं त्या म्हणजे स्मृती, संस्मरण. त्यामुळे इथे कदाचित ज्यांनी त्या स्मृती नोंदवल्या त्या खरं तर स्मृती हा शब्दच एवढा सुस्पष्ट आहे की याच्यातून नेमकं काय आहे हे ते अपेक्षित आहे. त्यामुळे त्यामध्ये आठवणींच्या आधारावर जे जे आठवते तसं तसं त्यांचं उतरून काढून एक संस्मरण छापणं याला खरं तर स्मृती म्हटलं जाऊ शकतं. म्हणजे स्मृतींच्या आधारावर घडलेल्या ऐतिहासिक घटनांची नोंद लिहून काढणे त्या नोंद घेणे. त्यामुळे त्या स्मृती ज्या नंतरच्या काळात प्रकाशित झाल्या त्या प्रत्यक्षदर्शी म्हणजे जेव्हा ते घडत होतं तेव्हाच ते लिहिलं गेलं नंतर नंतर त्याच्या स्मृतींच्या आधारावर त्या घटनांच्या घटितांच्या आठवणींच्या आधारावर पुढचा लेखन प्रयत्न उभा राहिलेला आपल्याला. त्यामुळे खरं तर मुघलकालीन स्मृती पण सल्तनतकालीन स्मृती असं सुद्धा आपल्याला कॅटेगरायझेशन किंवा वर्गीकरण याचं करता येऊ शकतं. मुघलकालीन स्मृतीमध्ये फिरोजशाह तुघलक जो आहे त्याचं जे कार्य आहे त्याची नोंद घेणाऱ्या महत्वाचा जो काय स्मृतिग्रंथ आहे तो म्हणजे फुतुहात ए फिरोजशाह. म्हणजे फिरोजशहाची या फिरोजशहाच्या कार्याचा आढावा घेणारी फुतुहात ए फिरोजशाही हा खरं तर धार्मिक ग्रंथ. कारण अगोदरच्या बिंदूंमध्ये आपण असं चर्चा केली की हा संपूर्ण या कालखंडामध्ये हा संपूर्ण जो पिरियड आहे तो थोडासा धार्मिक आशयांनी गर्भित आहे किंवा आशयांनी भरलेला आहे. त्यामुळे फुतुहात ए फिरोजशाही एका बाजूला जरी फिरोजशाह तुघलक आणि त्याच्या कार्याचं महत्त्व अधोरेखित करणारं घटक असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये धार्मिकता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो. नंतरच्या काळामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा प्रसिद्ध स्मृतिग्रंथ आहे तो म्हणजे बाबरनामा. आणि सल्तनत कालखंड समजून घेण्यासाठी बाबराच्या आठवणी समजून घेण्यासाठी पण सुरुवातीच्या कालखंडापासून म्हणजे मध्ययुगीन कालखंड हा सुरू होतो म्हणजे बाबराच्या संदर्भातला तिथून खरं तर आपल्याला सल्तनत काळ बाबराच्या संदर्भातल्या त्यांच्या आयुष्यातल्या आठवणी समजून येतात. त्याचबरोबर एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला बाबरनामा या स्मृतिग्रंथासोबत लावता येतं ते म्हणजे हे या काळातलं खरं आत्मचरित्राचं प्रारूप म्हणून सुद्धा उभं राहतं. याच्यामध्ये हे जरी चरित्र असलं आणि याच्यामध्ये जरी समजा काही नोंदी किंवा काही घटक अतिशयोक्त असले
तरी हा पहिला खऱ्या आत्मचरित्राचा नमुना म्हणून बाबरनामाकडे आतापर्यंत बघतो. आता त्याचं रूप त्या स्वरूप नेमकं कसं होतं की बाबरनामा हे खरं तर नोंदवहीच्या किंवा डायरीच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं स्मृतिग्रंथ. एखादी आपण जशी रोजनिशी किंवा डायरी लिहितो तशा बाबरनामामधल्या नोंदी आपल्याला आढळून येतात. त्यामुळे घटना ज्या घडल्या त्या घटनांना डायरीचं स्वरूप देऊन बाबरनामाचा आशय अधोरेखित केला गेला. परंतु हा जो बाबरनामा आहे याचा सुद्धा कालखंड खरं तर 1494 ते 1529 असा जवळजवळ 33 वर्षाचा 36 वर्षाचा कालखंड बाबरनाम्यामध्ये आपल्याला दिसत झाला. परंतु याचबरोबर बाबराच्या कालखंडामध्ये बाबराच्या कार्याचा आढावा तर आहेच, त्याचबरोबर सिंचन, पर्यावरण इत्यादी महत्वाचे घटक जे आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला या बाबरनाम्यामध्ये भाष्य केलेलं आहे. आणि यामुळे बाबर हा खरं तर पर्यावरणीय बाबतीमध्ये जागृत असा राजा म्हणून सुद्धा गणला गेलेला आपल्याला दिसून येतो. आता बाबरनामामध्ये बाबरने आणि बाबराच्या संदर्भातल्या जे महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी येतात त्या अशा येतात की कारण खरं तर बाबर आणि या इस्लामिक संस्कृतीच्या संदर्भातले जे काही सर्व राजे आहेत त्यांची मातृभूमी किंवा त्यांचे एक महत्वाचं हा देश नव्हता. त्यामुळे त्यांना अफगाणिस्तानमधले खजूर आणि इतर गोष्टींचं आकर्षण होतं. परंतु भारताच्या संदर्भामध्ये आणि दख्खनच्या संदर्भामध्ये जे फळांचं, कोकणचं, हापूस किंवा आंबे होते याचं सुद्धा एक महत्वाची दखल बाबरनामामध्ये आपल्याला दिसते. परंतु खजुराची सर करायला त्यामुळे काही बाबतीत त्याचं मन तिकडे अडकलेलं दिसून येतं. तर याच्या संदर्भातली दुसरी महत्वाची नोंद जी बाबरनामामध्ये येते ती अशी की भारतातल्या लोकांच्या संदर्भातली ती नोंद येते. आणि खरं तर ते कमजोऱ्या म्हणून किंवा कमकुवतपणा म्हणून अधोरेखित करण्याचा बाबरनामामध्ये प्रयत्न आहे की भारतामध्ये कुठल्याही एका म्हणजे या काळातल्या भारतीय कालखंडामध्ये कारण भारत तोपर्यंत देश म्हणून उभा राहिलेला नव्हता, बनला नव्हता. तर कुठल्याही सिंचनाच्या पर्यावरणाच्या सोयीशिवाय एखादी सभ्यता उभी राहते आणि गरज संपल्यानंतर ती सभ्यता स्थलांतरित होते. आणि त्यामुळे कुठल्याही प्लॅनिंगची गरज नाही. कुठूनही साध्या झऱ्यातलं पाणी किंवा नदीच्या काठी सुद्धा लोकवस्ती होते आणि शहरीकरणाला सुरुवात होऊन जाते. त्यामुळे इतर जे काही स्टँडर्ड्स किंवा महत्वाचे जे काही मानक असतात एखाद्या घटनेत किंवा घटना घडण्याची किंवा उभं राहण्याची तसे या संदर्भात कुठेही त्या लागू होत नाही. त्यावेळी सिंचन आणि पर्यावरणाशिवाय सुद्धा इथे लोकवस्ती उभी राहते. आणि हे खरं तर शॉकिंग किंवा एक वेगळ्या पद्धतीचा विस्मयकारक बाबरनामामध्ये नमूद केलं. बाबरनामामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट नमूद केली की हा जरी एक भाग असला तरी इथे बेरोजगारांची किंवा या सगळ्या मनुष्यबळाची कमतरता नाही. असंख्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ या ठिकाणी उभं राहताना आपल्याला दिसतो. परंतु त्याचबरोबर बाबरला सिंचन म्हणजे इरिगेशन एका स्थिर सभ्यतेसाठी जे गरजेचं असतं पर्यावरण असतं त्याच्यावर काहीतरी करणं ते केलं पाहिजे. कारण त्याला त्याची जाण पण होती. त्यामुळे जंगल, प्राणी या सगळ्यांचं रक्षण करणं या संदर्भातले दाखले सुद्धा आपल्याला बाबरनाम्यामध्ये मिळतात. दुसरा एक महत्वाचा जो ग्रंथ खरं तर तो स्मृती किंवा आठवणींवर किंवा आपल्याला जे जे आठवतंय तेवढ्यावर तो नोंद केलेली म्हणजे तो हुमायूननामा किंवा अहवाल-ए हुमायून पादशाह. खरं तर हा हुमायूननामा गुलबदन बेगम यांनी लिहिलेला आहे. तर त्यात गुलबदन बेगम ही बाबरची मुलगी. बाबर आणि हुमायून या संदर्भातला कालखंड किंवा बाबर आणि हुमायूनच्या कालखंडावर प्रकाश उचलत हुमायूननामामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींवर प्रकाश उचलत टाकताना किंवा पडताना दिसून येतो. म्हणजे एक तर म्हणजे बाबरकालीन किंवा हुमायूनकालीन राजकीय परिस्थितीवर हुमायूननामामध्ये भाष्य आपल्याला दिसून येतं. गुलबदन बेगम यांनी खरं तर या हुमायूननामा या अहवालाची ग्रंथाची नोंदणी केलेली असल्यामुळे या काळामधल्या ज्या असलेल्या लिंगभावाच्या गोष्टी आहेत
त्याच्यावर सुद्धा प्रकाशझोत पडलेला दिसून येतो. म्हणजे लिंग समानता ही कशी बघितली गेली, त्याच्या संदर्भात काय उणीवा आहेत. हा, त्याचबरोबर पडदा असावा की नसावा याची सुद्धा चर्चा आपल्याला इथे ठिकाणी दिसते. त्याच पद्धतीने राजकीय मध्यस्थ ज्या पद्धतीचं कार्य बाबर आणि हुमायून कालखंडामध्ये करत होते, त्याच्या संदर्भातल्या सुद्धा काही नोंदी की ज्याची दखल घेऊन त्याच्या सुधारणा झाल्या, या सुद्धा महत्वाच्या बाबी याच्यामध्ये दिसतात. त्याच पद्धतीने आपल्याला असं दिसतं की कुठल्याही राजाचं श्रेष्ठ म्हणजे राजासारखं श्रेष्ठ कोण असतं तर राणी. तर बाबा हुमायूननामा आपल्याला अशी माहिती देतो तर खरं खरं तर राणी नसते, तर राजमाता जी असते ती खरं तर या सगळ्यांची सर्वोच्च पद म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. म्हणजे राजमातेचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं. आणि त्याचे दाखले सुद्धा म्हणजे या काळात ते राजे सुद्धा आपल्या पत्नीपेक्षा आपल्या आईचा सल्ला जास्त मानण्याकडे त्याचा कल दिसतो. दुसरं होतं जे आठवणींवर आधारलेलं किंवा स्मृतींवर आधारलेलं या काळातल्या ग्रंथामध्ये जहागीरांचा तुझुक नावाचा ग्रंथ. आता हे जे तुझुक जे जहांगीराने लिहिलेलं होतं त्याचं जे स्वरूप होतं लिखाणाचं हे खरं तर एखाद्या वार्षिक वृत्तांतासारखं स्वरूप आहे. याच्यामध्ये आपल्याला त्या काळातले जे काही शासन होतं त्या शासनाने घेतलेल्या महत्वाच्या नोंदी किंवा निर्णय त्याचं शासन काळ याच्यावर जहागीरचा तुझुक हा प्रकाशझोत टाकणार. तर दुसऱ्या बाजूला आरोग्यविषयी चिकित्सा याच्यासाठी यावर सुद्धा भाष्य तुझुक करतो. आणि जहागीरला स्वतः या सगळ्या सुधारणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस होता. त्यामुळे जहागीरचं जे काय आजोबा होते ते खरं तर होतं बाबर, म्हणजे बाबरचा नातू म्हणजे जहागीर. त्यामुळे जहागीरने बाबरांवर सुद्धा बरीचशी कामं केलेली आहे. त्यामुळे खरं तर 1654 पासून आणि 1654 पासून आपल्याला याची नोंद दिसते. आणि याबद्दल आपल्याला इतर जे ऐतिहासिक दाखले मिळतात म्हणजे फतेपूर सिक्री या शहराची स्थापना कशी झाली, त्याचबरोबर त्या काळाचं जे काही संरक्षण विषयक ज्या काही गोष्टी होत्या त्याची माहिती मिळते. साहित्य कुठल्या पद्धतीचं निपजलं गेलं किंवा कुठल्या पद्धतीचं उभं राहत होतं याची सुद्धा माहिती म्हणजे कला आणि साहित्याचा आढावा खरं तर जहागीरच्या तुझुकमध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसंदर्भातली काही महत्वाची भाष्य आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किंवा आरोग्य प्रणालींवरच्या काही महत्वाच्या तथ्य अधोरेखित केलेले आपल्याला या कालखंडातल्या जहागीराच्या तुझुकमध्ये दिसून. त्याचबरोबर औषध निर्मिती म्हणजे मध्ययुगीन कालखंडातल्या ज्या काही औषध निर्मिती म्हणजे जडीबुटी केंद्रित किंवा आयुर्वेद किंवा इतर ज्या काही प्राथमिक अवस्था होत्या औषधांच्या त्या संदर्भातली सुद्धा माहिती म्हणजे औषध कसं बनवावं इथपासून त्याच्यामध्ये कुठले घटक टाकावेत अशा पद्धतीच्या रेसिपीज किंवा अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी या काळात होत्या त्याच्यावर सुद्धा जहागीरचा तुझुक हा प्रकाशझोत टाकला. खरं तर जहागीरला एक उदारमतवादी मुस्लिम आणि विवेकवादी विचारवंत म्हणून गणलं गेलं. कारण या संदर्भात हे सगळे जे काही बिंदू आहेत त्याचा विस्तार लक्षात घेऊन या सगळ्या बिंदूंना समान न्याय देण्याची तजवीज धडपड ही जहागीराकडून होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे या सगळ्यांबद्दल म्हणजे जहागीराला ह्या कुठल्याही सभ्यता आणि संस्कृतीबद्दल असा कसलाही आकस नसल्यामुळे आणि सर्व धर्माच्या बाबतीत त्याचं धोरण दिसत असल्यामुळे खरं तर याचा उल्लेख जो आहे मुस्लिम आणि विवेकवादी याला उदारमतवादी मुस्लिम आणि विवेकवादी विचारवंत म्हणून जहागीराला गणलं गेलेलं. एक तिसरा जो महत्वाचा इतिहास लेखनाचा प्रकार आहे तो म्हणजे इपिस्टोलॉग्राफी. इपिस्टोलॉग्राफी म्हणजे ज्याला या अरबी किंवा या काळातल्या परिभाषेमध्ये इन्शा म्हटलं गेलं. त्यामुळे खरं तर ही इन्शा लेखन परंपरा ही सुद्धा इतिहास लेखनाचा एक प्रवाह म्हणून त्याच्याकडे. त्यामुळे इन्शा लेखन प्रवाहाचं किंवा लेखनाचं महत्वाचं वैशिष्ट्य काय होतं तर यामध्ये सृजनात्मक लिखाणाला वाव या हे सृजनात्मक लिखाण म्हणून गणलं गेलं. आता
इंशा म्हणजे काय, तर शॉर्ट फॉर्म मध्ये किंवा थोडक्यामध्ये पत्रलेखनाचा प्रकार म्हणजे इंशा. आणि इंशा लेखन संग्रह म्हणजे अशा पत्रव्यवहार जे काही घडले त्याचा संग्रह करून ठेवलेलं कोशागार ते संग्रहालय आहे. त्यामुळे या पत्रलेखनामध्ये बरेचसे वैयक्तिक पत्रे, राजव्यवहाराच्या संदर्भातले पत्रे आपल्याला या काळात आढळतात. आता पत्र हा सुद्धा एक महत्वाचा इतिहास लेखनाचा फॉर्म म्हणून, स्वरूप म्हणून, प्रवाह म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. कारण या काळात पत्र व्यवहार झाले, त्या पत्र व्यवहाराचा आशय हा राजकीय, प्रशासकीय असा सर्वच दिसतो. आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचे ऐतिहासिक तथ्य आपल्या हाती लागतात आणि हा इतिहास लेखनात प्रकार म्हणून त्याच्याकडे बघतो. आता इंश संग्रह अशी बरीचशी आहे, परंतु त्यातल्या काहींचे वाणगी दाखल आपण उदाहरण इथे घेतो. म्हणजे एजाज खुसारवी हा अमीर खुसरो याच्या पत्रलेखनाचा संग्रह हा 1292 मध्ये आणि 1292 पासून तो त्याच्याकडे दिसतो. त्यावेळेस अमीर खुसरो याला हा संग्रह सापडलेला असल्याने की ज्याचं नाव एजाज खुसारवी आहे, तो इंशा संग्रह अमीर खुसरोच्या ह्याच्यात दिसतो. आणि खरं तर या कालखंडाच्या संदर्भातले म्हणजे मुघल आणि याच्यावर प्रकाशझोत टाकणारे हे दोन महत्वाचे ईशा संग्रह म्हणजे पत्रलेखनाचे संग्रह आहेत. एक अमीर खुसरोचा एजाज खुसरवी आणि मेहरून हा एक महत्वाचा लेखक होता त्या काळातला. ते मेहरूननेच लिहिलेलं इन्शाय मेहरू. आणि या इन्शाय मेहरूचा आशय काय, तर या काळात काय फिरोजशाह तुघलक कालीन व्यवस्था होती, त्याच्यावर याच्यामध्ये प्रकाशझोत टाकतात. त्यामुळे इन्शाय मेहरू या मेहरूंनी लिहिलेल्या पत्रलेखनामध्ये जवळजवळ 134 प्रकारचे हस्तलिखित डॉक्युमेंट्स आपल्याला ते दस्त आपल्याला आढळतात. त्याचबरोबर काही महत्वाच्या घराण्यांना, राजांना, राजकीय गोष्टींना जे काही धार्मिक अनुदान दिलेलं आहे त्याची माहिती आपल्याला या इन्शाय मेहरू या सगळ्यामध्ये मिळते. राजसूय संदर्भातली माहिती मुघल कालखंडातली, सेकंद कालखंडातली आपल्याला या संदर्भातली इन्शाय मेहरू मिळते. आता सर्वात जास्त जे पत्रलेखन झालेलं आहे ते दख्खनमध्ये झालेलं आहे. मग त्या दख्खनमध्ये, कारण दख्खनमध्ये खरं तर मुघलांची किंवा कोणाची सत्ता अशी सदासर्व दख्खनला पूर्णपणे आणि साऊथ दक्षिण भारताला सुद्धा पूर्णपणे ते काबीज झालेलं आहे. आणि त्यामुळे यांच्यामध्ये असलेला जो पत्रव्यवहार होता तो खरं तर मुत्सद्दीगिरीच्या गरजेपोटी आलेला होता. परंतु सगळ्यात जास्त पत्रलेखन त्या इंशा संग्रह आपल्याला या काळामध्ये दिसतो. त्यामुळे त्यातली काही वानगी दाखल जर उदाहरणं घ्यायची त्या या पत्रलेखनाची, तर रियाजुल इंशा हा ख्वाजा जहां मोहम्मद गवान यांनी पत्रलेखनाचा नमुना म्हणून उत्कृष्ट काम केलेलं आपल्याला दिसतो. दुसरा दख्खनमधलाच जो काही प्रकार आहे इंशाचा तो म्हणजे इंशाए ताहिरी, शाही ताहिरी आणि कार्तिक दवीर मुन्शी इत्यादी महत्वाचे सुद्धा पत्रलेखन किंवा पत्रलेखन आपल्याला दख्खनमध्ये दिसतं. आता यातला गद्य जो फॉर्म आहे पत्रलेखनाचा, त्या फॉर्म मध्ये आपल्याला त्याची जर वर्गवारी करायची तर त्याच्यामध्ये फरमान धरता येईल, त्याच्यामध्ये परवाना धरता येईल, त्याच्यामध्ये फतनाम, फतवा, अर्जदाष्ट इत्यादी गोष्टींचा उल्लेख करता येईल. त्यामुळे हा गद्य जो प्रारूप आहे पत्रलेखनाचं त्याच्यामध्ये हे सगळे गोष्टींचा आढावा. परंतु याच्यामध्ये एक इतिहास लेखन म्हणून धोका सुटतात, कारण यातले काही खरे नसलेले आणि काही वास्तव असलेले असे पत्रलेखक आणि पत्रलिखाण आपल्याला आढळून येतात. त्यामुळे जसं पत्रलेखन म्हणून या संपूर्ण कालखंडातले सगळ्यात जास्त पत्र हे दख्खनमध्ये आढळतात, तसं मुघलकालीन ईशा संग्रह हे सगळ्यात अधिक प्रमाणामध्ये आपल्याला संपूर्ण भारतामध्ये दिसून येतात. कारण मुघलकालीन ईशा संग्रह हे अधिक आहे सुलतानकालीन ईशा संग्रहापेक्षा.
त्यामुळे याच्याबद्दलची विश्वास, कारण जसं की या पाठीमागचं जे काय उद्दिष्ट आहे किंवा प्रेरणा आहे, त्या प्रेरणा काही निकोप नाही. कुणाला मोठं व्हायचं होतं, कुणाला प्रसिद्धी मिळवायची होती, कुणाला आपल्या राजाचा आशीर्वाद घ्यायचा होता, इत्यादी इत्यादी. प्रत्येकाच्या प्रेरणा ह्या वेगवेगळ्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या राजाची स्तुती करणं हे अनुष्याने त्यांच्याकडे अनुष्यितच धरलं. आणि त्यामुळे याच्यातले काही जे काही हिंसा प्रकार आहेत ते काही खोटे किंवा चमत्कारिक किंवा ज्याच्याबद्दलच्या वास्तव किंवा त्याच्याबद्दलची मांडणी केली त्याचं क्रॉस चेक केलं जाऊ शकत नाही. अशा पद्धतीच्या काही गोष्टी हिंसा गद्य प्रारूपामध्ये आपल्याला दिसतात. उदाहरणच घ्यायचं तर हकीम युसुफी या महत्वाच्या त्या काळातल्या इतिहासकाराचं बदाई उल इन्शा हे 1533ला प्रकाशित झालेलं इन्शा प्रारूप आहे, ते इन्शा ग्रंथ आहे की जो 1533 पासून मलिक जादा याने लिहिलेल्या निगार नामाई मुन्शी की जो 1683 पर्यंत प्रसिद्ध झाला. तिथे आपल्याला या इन्शा प्रकाराचं गद्य फॉर्म किंवा गद्य रूप आढळून येतं. आणि गद्य रूपामध्ये काय काय गोष्टी येतात की राजाने सोडलेले फरमान तर एखाद्या विशिष्ट घटनेसाठी दिलेला राजाच्या वतीने परवाना किंवा एखाद्या गोष्टीचा फतवा किंवा अर्जदाष्ट इत्यादी इत्यादी. आता इन्शा या पत्रलेख म्हणजे आपण स्मृती हा एक इतिहास लेखनाचा प्रवाह म्हणून समजून घेतला. इन्शा त्याच्यानंतर आपण स्मृती या सुद्धा याला एक महत्त्व दिलं किंवा स्मृतीचं सुद्धा इतिहास लेखनाचा फॉर्म म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि या काळामध्ये स्मृतींवर आधारित ग्रंथांची काही नोंद आपण घेतलेली आहे. त्याच पद्धतीने या कालखंडामध्ये काही अधिकृत कागदपत्र, हे अधिकृत कागदपत्र हे सुद्धा इतिहास लेखनाचे किंवा स्वरूपाची किंवा इतिहास लिखाण शैलीचं महत्त्वाचे घटक म्हणून त्याच्याकडे बघता येऊ शकतो. त्यामुळे ही सगळी कागदपत्र जी आहेत त्या काळातली अधिकृत कागदपत्र म्हणून गणली गेलेली दिसू शकतात. आता या त्याचा छोटासा उल्लेख आपण गद्य स्वरूपातला इन्शा प्रारूप जसं समजून घेतलं, तसे या अधिकृत कागदपत्रांमध्ये आपल्याला फरमान याची नोंद घेता येते. फरमान म्हणजे खरं तर एक सम्राटाने दिलेले सामान्य जनतेसाठी किंवा त्याच्या लष्करी अधिकाऱ्यांसाठी आदेश. त्यामुळे ते फरमान हे अधिकृत पत्र म्हणून खरं तर या सगळ्या कार्यक्रमात समजून घेताना गणलं जातं. दुसरं म्हणजे हे फरमान एक महत्वाचं कागद आहे. दुसरा महत्वाचा अधिकृत कागद म्हणजे निशाण. फरमान मधले जे आदेश आहेत ते सम्राट स्वतः देतो आणि निशाण मधले जे काय आदेश आहेत, निशाण म्हणून ज्याला ओळखले जाते, ते खरं तर राजपुत्राने दिलेले आदेश. राजपुत्राने दिलेले आदेश हे निशाण म्हणून ओळखले जातात आणि सम्राटाने दिलेले आदेश हे फरमान म्हणून गणले जातात. त्याच पद्धतीने परवाना हा सुद्धा एक परवानगीचा, परमिशनचा, परंतु राजाने त्याच्या अधीनस्थांना जारी केलेल्या सूचना म्हणजे परवाना एखाद्या विशिष्ट संदर्भात. चौथं महत्वाच्यामध्ये अधिकृत कागदपत्रांचा संदर्भ म्हणून हसब उल हुकुम, यामध्ये मंत्र्यांनी जारी केलेले परंतु सम्राटाच्या सूचनेनुसार अंमलबजावणी केलेले वेगवेगळे हुकूम या वेगवेगळ्या घटक ज्याला हसब उल हुकूम असं म्हणतात. तेव्हा राजाच्या सूचनेने किंवा राजाच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत वेगवेगळे मंत्री अशा पद्धतीचे आदेश जारी करतात. आपला इतिहास आणि प्रशासन समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय आणि आर्थिक नियम खरं तर समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा जो पाचवा जो कागदपत्रांचा अधिकृत कागदपत्रांचा प्रकार आहे तो म्हणजे दस्तूर उल अमल. या दस्तूर उल अमल मध्ये आपल्याला त्या काळाच्या प्रशासकीय आणि आर्थिक नीती नियमांची माहिती आहे.
कारण प्रशासकीय आणि आर्थिक नियम हे सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. या प्रक्रियेमध्ये तर दस्तूर उल अमल हे या मुघल आणि सल्तनत कालखंडाच्या प्रशासकीय प्रणालीवर प्रकाशित होत आहे. त्यामुळे ते प्रशासन समजून घेण्यासाठी महत्त्वाचा गणलं गेलं. अधिकृत कागदपत्र. त्याच पद्धतीने काही वही खातं म्हणजे डायरीज, एखादी घटना घडली, एखादं कुणातरी अपॉइंटमेंट केलं किंवा प्रशासनाच्या संदर्भात मेंटेन करणारी वही की त्याला वही खातं म्हटलं जातं. तर वही खातं हे सुद्धा अधिकृत दस्तऐवज म्हणून अधिकृत कागद म्हणून या काळखंडाचा गणला जातो. त्यानंतर डायरीमध्ये किंवा वही खात्यांमध्ये तिथल्या राजाबद्दलची जी काही नोंद आढळते ती खरं तर आपल्या व्यक्तिगत आयुष्याला चालना देण्याचा प्रयत्न करत असते. आपल्याला आपल्या इतिहासाबद्दलचं एक वेगळं जाणीव करून त्यामुळे याच्यामध्ये काही या वही खात्यांमध्ये किंवा या अधिकृत पत्रांमध्ये बरेचसे तांत्रिक शब्द सुद्धा वापरले गेलेले दिसतात. आणि अधिकृत कागदपत्राचा सगळ्यात जास्त भरणा जो आहे किंवा भंडार म्हणता येईल असं तो खरं तर ते शहाजहान आणि औरंगजेब या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त अ, अ, अधिकृत कागदपत्रांचा अभिलेखांचा भंडार उपलब्ध झालेला आहे. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर जवाहर नाथांचा चे अधिकृत पत्रकार आहे तर दस्तूर अल उमर अमल बेकुस दस्तूर उल अमर इत्यादी आलमगिरी दस्तूर अल अमर इत्यादी नवी सिंधगी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. त्यामुळे ही काही फक्त नावं आहेत या काळातल्या अधिकृत कागदपत्रांची. म्हणजे दस्तूर उल अमली आलमगिरी, दस्तूर उल अमली नवी सिंधगी इत्यादी आलमगिरी, खुलसत उल सिया, हिदायत उल कवई, फरहान ए करदान इत्यादी इत्यादी ही सगळी त्या कालखंडातल्या अधिकृत कागदपत्रांची नावं आहेत. त्याचबरोबर हा संपूर्ण कालखंड सुफी आणि भक्ती चळवळीसाठी सुद्धा एक महत्वाचा किंवा फर्टाईल लँड म्हणून गणला जातो. परंतु या सुफी लेखनांमध्ये सुद्धा एक जे महत्वाचं लिखाण या कालखंडामध्ये झाले त्याचे 3 प्रमुख प्रकार पडतात. सुरुवातीच्या भारतीय लिखाण परंपरांमध्ये इतर जरी गोष्टी आढळून येत असल्या तरी सुफीच्या संदर्भामध्ये आपल्याला 3 प्रकारचे लिखाण आढळतात. एक म्हणजे मलफुजात, मक्तुबात आणि सुफी चरित्र. याच्यामुळे सुफी तत्वज्ञान आणि या कालखंडात जे काही सुफी तत्वज्ञ, संत, सुफी फकीर आणि इतर याच्यामध्ये झालेले जे काही संवाद आहेत ते डायलॉग्स चित्रण सुद्धा आपल्याला सुफी लेखनामध्ये आढळून येतं आणि त्यालाच मलफुजात असं म्हणतात. त्यामुळे या मलफुजातमध्ये बऱ्याचशा सुफी संतांचे साधूंचा दीर्घ संवाद आढळून येतो. फकीरांचे चरित्र म्हणून सुद्धा मलफुजातकडे बघितलं जातं. त्यामुळे सुरुवात तशी आमिर हजनी सिद्धीपासून या मलफुजात लिखाणाला हे जे करतात सुफी लिखाण म्हणून करतात. त्यामुळे हसन सिद्दीने फुवाद अल फुवाद हे 1360 मध्ये पहिल्यांदा लिहिलेला ग्रंथ. आणि यामध्ये सुद्धा शेख निजामुद्दीन औलिया याचा सहभाग दिसतो. हा झाला पहिला प्रकार लिखाणाचा मलफुजात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मक्तुबात. मक्तुबातचा अर्थ पत्र असाच होतो. म्हणजे मक्तुबात म्हणजे काय तर पत्र. मलफुजात म्हणजे काय तर संवाद म्हणजे फकीरांचं म्हणजे भक्ती सुफी परंपरेचे जे फकीर होते त्यांच्यात घडलेला संवाद. आणि मक्तुबात म्हणजे विविध पत्र जसं की आपण मागच्या पत्रलेखनामध्ये इन्शा हा सगळा प्रकार बघितला. तसं सुफींच्या याच्यामध्ये सुद्धा पत्रलेखन म्हणजे एखादा संत आपल्या गुरुला पत्र देतो किंवा विविध गोष्टींची चर्चा त्यांच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये दिसते. परंतु त्या संतांच्या प्रकरणामध्ये जो काही पत्रव्यवहार होत होता त्याला मक्तुबात असं म्हणतात. त्याचं उदाहरण द्यायची पत्रलेखकांची तर अब्दुल कुद्दूस गंगोही, शेख अहमद सरहंदी, शह वलीउल्लाह, ख्वाजा मासूद
याबरोबर सुफी चरित्र हा तिसरा प्रकार सुफी साहित्याच्या संदर्भात दिसून येतो. आता सुफी चरित्रांमध्ये थोडंसं आपल्याला काही अतिरंजितपणा, चमत्कारिक गोष्टी आढळून येतात. कारण इतिहास लिखाणाची काही परंपरा नव्हती, परंतु आपल्यावर ज्याचा प्रभाव आहे किंवा एखाद्या चमत्कारिक गोष्टीचा उदो करणं हे सुद्धा सुफी चरित्राचा एक मर्यादा राहिलेली आहे. त्यामुळे अतिरंजित हा भाग असतो, चमत्कारिक घटना घडामोडी असतात. तर उदाहरण द्यायचं झालं तर अमीर हा जो काय सुफी चरित्र ग्रंथ आहे त्याचा आहे, तो खरं तर अशाच पद्धतीने सुफी चरित्र म्हणून त्याच्यावर बघितलं आहे. त्याचबरोबर जवाहरी फरीदी हे अली अजगर चिश्ती यांनी लिहिलं. आता याच्यामध्ये सुफी संतांबद्दल त्यांच्या अनुयायांबद्दलचं भाष्य आहे, परंतु त्याचबरोबर काही चमत्कारिक अतिरंजित घटनांचे सुद्धा चित्रण आपल्याला यामध्ये दिसून. त्यामुळे सुफी साहित्यानंतर महत्वाचं म्हणजे प्रदेशी प्रवास वर्णन जी काय आहे, म्हणजे या कालखंडामध्ये भारताचे मुत्सद्दिक सामरिक संबंध, आंतरराष्ट्रीय संबंध इतर राज्याशी देशाशी दिसून येतात. विशेषतः भारत आणि अरबांचा संबंध आणि त्या सगळ्या संबंधातून बऱ्याचशा संस्कृत ग्रंथांचं भाषांतर इतर जागतिक भाषांमध्ये लिहिलं आहे. परंतु या कालखंडामध्ये बरेचसे खलाशी लोक, मुत्सद्दी अधिकारी हे भारत भेटीला आलेले दिसून येतात. आणि त्यांनी भारताचे जे विविध वृत्तांत, प्रवास वर्णने याच्या नोंदी केल्या आणि त्याच्यातून सुद्धा आपल्याला मध्ययुगीन भारताचा प्रकार, मध्ययुगीन भारताच्या इतिहास लेखनावर प्रकाश टाकतात. म्हणजे अल मसूदी आणि त्यासोबतच सुलेमान ताजीर अल इश्तखरी यांनी प्रत्यक्ष भारताला भेट देऊन भारतासंदर्भातले वृत्तांत प्रकाशित केले. त्याचबरोबर भारताचा भूगोल समजून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचं लिखाण आपल्याला आढळतं, तर अल मासालिक वल मामलिक हा जो ग्रंथ आहे, हे जे लिखाण आहे ते भारताचा भौगोलिक आढावा घेण्यासाठी महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने जो प्रदेशी प्रवासी होता दुसरा, तो होता इब्न हुकूम. त्याने 989 मध्ये सुरात अल अर्ज हा ग्रंथ लिहिला. हे लिखाण हे प्रवास वर्णन लिहिलं की ज्यामध्ये सिंध प्रदेश, सिंध आणि हा संपूर्ण प्रदेशाच्या संदर्भात तो शहरा नकाशी या कालखंडातली. त्याचबरोबर इब्न हुकूल हा शहरांप्रती जरा जास्त आकर्षण ठेवणारा होता. त्यामुळे शहरांची वर्णन सुद्धा आपल्याला सुरत अल अर्ज या ग्रंथामध्ये अल बरुनी हा सुद्धा एक महत्वाचा खलाशी किंवा प्रवास ट्रॅव्हलर या काळातला दिसून येतो. त्याने 973 ते 1050 या कालखंडामध्ये त्याचं ऑब्झर्वेशन त्याने उल हिंद यामध्ये प्रकाशित केलं. आणि उल हिंद हा त्यानंतर उल उमरी आणि इतरही अनेक आले, परंतु उल उमरीने कधी भारताला प्रत्यक्ष भेट दिली. नंतर अरबी वृत्तांतकार सल्तनतच्या कालखंडामध्ये आले. उदाहरणार्थ इब्न बतुता, मोहम्मद बिन तुगलक आणि या सगळ्याचं अनेक घनिष्ठ संबंध आपल्याला दिसतात. मोहम्मद बिन तुगलकच्या दरबारामध्येच इब्न बतुता हा खरं तर काझीचा रोल प्ले करत होता. सेलार्ड, थॉमस रोलो, जीन बर्नियर, फ्रान्सिस बर्नियर, की जे खरं तर काही सराफ, काही व्यावसायिक यांनी मुलगर कारखाने, शेतकऱ्याची स्थिती आणि मुघल राज्यपाल इत्यादीवर भाष्य केले. त्याच पद्धतीने महत्वाचे म्हणजे जयपूर रेकॉर्ड्स, जोधपूर रेकॉर्ड्स, बहिया म्हणजे वह्या त्याची नोंद ठेवणं, अडथसा अधसट्टा म्हणजे उत्पन्न आणि खर्चाची माहिती, याच्यातून आपल्याला राजस्थान, जयपूरचा इतिहास कळतो. या प्रादेशिक परंपरा सुद्धा आपल्याला, मराठ्यांचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी पुणे येथील पेशवे दप्तर हा महाराष्ट्राचा दख्खनचा प्रादेशिक इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा बनला जातो. याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीशी असलेले संबंध, मोडी लिपीतले पत्र, 17व्या आणि 19व्या शतकातले संबंध, यामध्ये जवळजवळ 29,000 रुमाल, 3 लाख संहिता, शिवकालीन, पेशवेकालीन कागदपत्र, आज्ञापत्र, बखरी, मायकावतीची बखर आणि इतर असंख्य बखरी या महत्वाच्या आहेत. दक्षिण भारत समजून घेताना मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भात या अमुक्त माल्यदा, रायमाक्षू, आसाममध्ये गुरुंजी वगैरे वगैरे